ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। लक्ष्मण हाकेंच्या सहकार्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। हल्ला करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। शेकडो समर्थकांसह हाकेंनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सहकारी असलेल्या पवन कारवन यांच्यावर माजलगाव परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। दरम्यान हा हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। आमचे सहकारी ओबीसी चळवळीमधील एक कार्यकर्ता तो जालन्याच्या मोर्चाला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला। त्यावेळी त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकांनी आणि नितीन जगताप, त्या हॉटेलचं नावही हॉटेल नितीन आहे, नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी एक 50-50 लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीवघेणा हल्ला केला। दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगावजवळच्या या हॉटेलमध्ये घडलेला आहे। विजयसिंह पंडिताच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला, निगृण हल्ला या कार्यकर्त्यावरती केलेला आहे।